नमस्कार, मी स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम ह्या कैरीच्या लोणच्याची पद्धत मी आमच्या आईकडून शिकलेली आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी आमच्या आईचे आभार मानते आणि माझे सासूबाई पण वर्षानुवर्ष हीच रेसिपी वापरतात आणि त्यांच्याकडून मी ती शिकली आणि मी लोणचं बनवलं आणि खूप छान. तर आपल्या महाराष्ट्राची परंपरा, आपली मराठी संस्कृती म्हणजे आपले पारंपरिक लोणचे याची मी आज रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. माझं लोणचं अगदी स्पेशल आहे, विशेष आहे आणि छान 1 ते 2 वर्ष टिकणारं आहे. जसं जेवणाचं ताट वाढलं जातं तसं आपण त्याला मीठ आणि लोणचं प्रथम वाढण्यास प्राधान्य देतो. जर हेच लोणचं आपण आपल्या हाताने आपल्या घरी बनवलं तर त्याचं समाधानच वेगळं असतं. कैऱ्या कडक असल्या पाहिजे, कैऱ्या थोड्या चवीने आंबट असल्या पाहिजे. राजापुरी कैरी ही जाड सालीची असते, आतल्या बाजूने पांढरी असते, त्यामुळे लोणच्याच्या फोडी छान कुरकुरीत राहतात. दुसरी म्हणजे रामकेला कैरी लोणच्यासाठी लोकप्रिय मानल्या जातात. आणि तिसरी म्हणजे आपली तोतापुरी कैरी, आंबट आणि चवीला उत्तम असते. आणि सगळ्यात शेवटची आणि स्पेशल कैरी म्हणजे गावरान कैरी. जर तुम्हाला जास्त लोणचं आंबट आणि छान चविष्ट हवं असेल तर गावरानी कैरी हा ऑप्शन अति उत्तम आहे. लोणचं बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते. तर लोणच्याच्या साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे 5 किलो कैरी, अर्धा किलो मोहरीची डाळ, 50 ग्रॅम शोप, 50 ग्रॅम मेथी, 10 ते 12 लवंग आणि मिरे, मीठ अर्धा किलो, तिखट पाव किलो आणि हळद जस्ट 1 किंवा 2 चमचे हळद, मीठ, 2 लिटर तेल, 10 ते 20 ग्रॅमपर्यंत हिंग टाकू शकतो. तर मी ह्या कैऱ्या पाण्यात टाकलेल्या आहेत. लोणच्याच्या आधी कैऱ्या 8 ते 48 तासात तुम्ही पाण्यात टाकू शकतात. नंतर कैऱ्या टाकून झाल्यानंतर कैरीच्या लोणच्यासाठी लागणारे सर्व भांडे मी धुवून उन्हात वाळवायला ठेवले आहेत. कडक उन्हात वाळल्याने ते जंतुनाशकही होतात. आणि मग मी निघाली बाजारात बाकीचे सामान आणायला. तर मी या छोट्याशा दुकानातून घेतली मोहरीची डाळ, मिरे, लवंग आणि हिंग. दुकानात खूप छान फुलेही होती आणि पूजेचा बराच सामानही होता. तर मी काही छोट्या छोट्या वस्तू खरेदी केल्या तिथून आणि मग निघाले परत बाजारात मिरच्या आणण्यासाठी. तर मी छान मिरच्याही घेतल्या. बराच वेळ फिरल्यानंतर मला गावरानी लाल मिरची मिळाली. तर ही गावरानी मिरची मी बाजारातून आणल्या तिचे सर्वांचे नाके खोडून घेतले आणि उन्हात ठेवली. उन्हात ठेवल्यानंतर ती छान अशी कुरकुरीत झाली. नंतर मिरची कुरकुरीत झाल्यानंतर आपण तिला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. तर मी ह्या सर्व मिरच्या थोड्या थोड्या करून मिक्सरमध्ये काढते. आता ही मिक्सरमध्ये मी जाडी भरडी मिरची वाटून घेतलेली आहे आणि ही एकदम परफेक्ट झाली आहे. आपल्याला अशीच लोणच्यामध्ये टाकायची आहे. गावरानी मिरची दळून जरा वेळ मी ही थोडे उन्हात ठेवले सगळं. आता मी लोणचं करायला सुरुवात करते आहे. इथे घेते आहे शेंगदाण्याचं तेल. 2 लिटर मी शेंगदाण्याचं तेल घेते आहे. हे पातेल्यात टाकलं 1 पाऊच, हा दुसरा पाऊच आणि ते गॅसवर थोड्या कमी आचेवर गरम करायला ठेवले. आता हे तेल तापू देते. आणि लोणच्याला सुरुवात करण्यापूर्वी दोघी हात स्वच्छ धुवून घ्या. छानसा हँडवॉश करा. जर तुम्ही नेलपेंट लावली असेल तर ती सुद्धा रिमूव्ह करून घ्या नेलपेंट रिमूव्हरने आणि हात धुवा. मगच आपण लोणच्याची तयारी करायला सुरुवात करा. कारण हे आपल्याला वर्षभर ठेवायचं असेल, त्याच्यात थोडीही घाण वगैरे पडलेली रिस्क आपल्याला घ्यायची नाही आहे आणि ते लोणचं टिकायला हवं म्हणून स्वच्छतेची जास्त काळजी घ्यायला हवी. असं बघत राहायचं हात ठेवून की थोडंसं गरम वाफा येत आहे की नाही. म्हणजे आपल्या लोणच्याचं तेल इतके तापवायचे आहे की तेलाचा धूर निघायला हवा. आता तेलाचा धूर निघायला लागलेला आहे, ते तापलेलं आहे आणि मी गॅस बंद केला.
आता त्याला काढून खाली ठेवूया आणि 1-2-3 मिनटं थोडं थंड झाल्यावर आपण त्याच्यात मसाले टाकण्यास सुरुवात करूया. खाली काढून ठेवले आणि तोपर्यंत मी हा आहे खडा हिंग आणि मी हा हिंग जरा कुटून घेते. आता आपण मेथी सगळे टाकलेले आहे. मेथी टाकल्यावर थोडं एकसारखं हलवायचं म्हणजे मेथी एकाच साईडने शिकली जाणार नाही, म्हणजे सगळीकडून ती तळली जाईल. आणि मेथी थोडीशी तांबडट झाली की मग आपण शोप टाकूया. आता आपण शोप टाकू शकतो. मी आहे शोप 50 ग्रॅम. ही मी थोडीशी जाडी भरडी करून घेतलेली आहे. आता आपण शोप टाकूया. शोप टाकून घेतली. थोडीशी शोप वर यायला लागली की आपण लगेच मोहरीची डाळ टाकूया. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण सारखं ढवळत राहायचं. सारखं मिक्स करत राहिल्याने ते एकसारखं सगळीकडे भाजलं जातं. मिरे बारीक केलेले 10 ते 12 लवंग मिरे खलबत्त्यात बारीक करून घेतले. याचा इतकी छान सुगंध येतो ना. मोहरीची डाळ टाकूनही मी 2-3 मिनटं त्याला परतवलं आहे. एक साधारण 3 मिनटं परतवल्यावर मोहरीची डाळ अशी होते बघा. आता ही मिरची मी टाकणार आहे. ही आहे साधारण पाव किलो मिरची. तेल गरम असल्याने खालचा भागही गरम होतो, त्यामुळे मी थोडंसं पातेलं सरकून घेतलं म्हणजे एकाच ठिकाणी ते गरम होणार नाही. आपलं लोणचेचं खार आणि आता आपलं राहिलं आहे मीठ. तर आता आपण मीठ टाकूया. हे आहे अर्धा किलो मीठ. तर मी थोडं टाकणार आहे आणि याला सारखं ढवळत राहा म्हणजे लवकर गार होईल. हे बघा, आपल्या लोणचेचं खार झालं आहे. असं छान लाल कलर आलेला आहे त्याला. येस, मस्त. आणि तेलही आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. डाळ छान भाजली गेली आहे. तिखटाचा रंगही छान आला आहे. आता आपण टाकूया थोडीशी हळद. 1 चमचा हळद आपण टाकूया.
लोणचं एकाच साईडने असं गोल गोल हलवायचं. सगळं मग त्याचे सगळ्यात सामान, त्याच्यात जे डाळी टाकल्या, तिखट टाकलं, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता लवकरच मी कैऱ्या कापून याच्यात टाकणार आणि फायनल लोणचं कसं झालं आहे तुम्हाला दाखवणार. चला तर मग या माझ्याकडे लोणचं घ्यायला. आता मी कैऱ्या सर्व स्वच्छ पांढऱ्या कपड्याने एकसारखे पुसून घेते. छान कोरड्या पुसाव्या कैऱ्यांमध्ये, जराही पाणी नको राहायला. कैऱ्यांचे देठ वगैरे हे काढून घ्यायचे. छान असे गार झाला नाही आहे, त्याच सारं गार होतो तोपर्यंत मी कैऱ्या पुसून घेतल्या. या कैऱ्या स्वच्छ पाण्यातून काढून पुसून घेतलेल्या आहे. ह्या आणि ह्या, तर ह्या सर्व कैऱ्यांचे मी लोणचं करणार. चला तर मी आता कैऱ्या कट करून घेते. तर कैरी कापताना साईडने कापली आणि कैरीची कोय कापायची नाही. अशी दोन्ही बाजूने मी आधी कापून घेतली. आता ह्या सुरीने आपण कोय कापू शकत नाही, म्हणून एवढा पार्ट कोयचा आपण टाकून देणार आहोत, म्हणजे हा एवढा पार्ट वेस्ट जाईल. बाकी हे सगळ्यांची आपण कटिंग करून लोणच्यामध्ये टाकणार आहे. तर कट करताना याला पालथं करून 2 किंवा 3 कट करा. आता हे 3 कट मी केलेले आहे. जर तुम्हाला लोणचं छोटं हवं असेल तर आपण 3 कट करू. जर कैरीच्या फोडी मोठ्या हव्या असतील तर आपण 2च कट करू. जर तुम्हाला कोयसहित लोणचं हवं असेल तर लोणच्याचे जे कैऱ्या असतात ते कैऱ्यांवालेसुद्धा कैऱ्या कट करून देतात. त्यांच्याकडूनही मोठ्या सुरीने कट केल्यावर आपल्याला कोयसहितही लोणचं बनवता येतात आणि मोठ्या फोडी पण करता येतात. तुम्हाला हवं तर तुम्ही बाजारातूनही कैऱ्या कट करून घेऊ शकतात. कारण त्याची बॅक साईडचं जे कव्हर असतं ना ते थोडं कडक असतं. तर बघा आता ही कैरी कापून झालेली आहे. एका कैरीची आपल्याला एवढ्या फोडी साधारण मिळतात. पार्ट वेगवेगळे करून ही कैरी मी आता एका भांड्यात कापडात ठेवणार आहे. छान त्याला कॉटनच्या कपड्यात पसरून ठेवू, म्हणजे कैरीमध्ये जो पण ओलावा आहे तो निघून जाईल. असे स्वच्छ एक कॉटनचे कापड घ्यायचे. मी अशी छानशी माझी ओढणी घेतली कॉटनची आणि ते असे अंथरून त्याच्यावर मी कैरीच्या फोडी ठेवणार आहे. म्हणजे कैरीच्या फोडीमध्ये जो पण काही मॉइश्चर आहे तो निघून जाईल. तर अशा पद्धतीने माझे सर्व कैऱ्या कापून झालेल्या आहेत. बघा ह्या छान मी छोटे छोटे कट्स करून घेतलेले आहे. आता याला जरा वेळ ड्राय करणार आणि मग आपल्या मिक्सचरमध्ये कालवणार. कैरी कट करून झालेली आहे, सारे झालेलं आहे. आता शेवटचं काम करायचं आपल्याला. थोड्या कैऱ्या घ्यायच्या, वरती थोडा सार टाकायचा, मिक्स करायचं आणि बरणीत भरायचं. चला तर मी दाखवते. आता आपण याच्याने थोड्या कैऱ्या घेतल्या, सार हलवून घ्यायचे छान.
आपण याच्यात कैऱ्या व्यवस्थित मिक्स करणार आहे. कैऱ्यांमध्ये चांगला एकजीव करायचं आहे, हळूहळू चोळून. आता या मिक्स झालेल्या कैऱ्या आपण बरणीत भरू. ते बरणीस थोडीशी सारखं बनायचं. आता हे मिक्स झालेलं आपण लोणच्याच्या बरणीत टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने मी सगळ्या कैऱ्या थोड्या थोड्या घेऊन बरणीत भरणार आहे. असे कैऱ्या छान एकजीव करून घ्यायच्या. आणि बरणीत भरायच्या. झालं की सर्व लोणचं माझं बरणीत भरून झालेलं आहे. आता हा वरून उरलेला सार मी टाकते आहे. आणि किती छान बघा, बरणी पूर्ण भरलेली आहे लोणच्याने आणि वरून सार टाकला जातो आहे. किती छान गच्च भरलेली आहे आमची लोणच्याची बरणी. आणि कलर तर फारच सुंदर आलेला आहे. असाच कलर मला हवा होता. लोणचं पाहिल्यावर कसं तोंडाला पाणी सुटतं, अगदी तसंच लोणचं झालेलं आहे. आणि परफेक्ट बरणी भरली आहे लोणच्याची. तर अशा पद्धतीने माझं लोणचं तयार करून झालेलं आहे. लोणचे स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा किंवा चिनीच्या बरणीतही भरून ठेवतात. मी चिनीच्या बरणीत भरून ठेवलं. माझे 5 किलो लोणच्याची बरणी चिनीची आहे, त्यामुळे मी त्याच्यात भरलं. तुमच्याकडे नसेल तर एखाद्या छोट्या बरणीत काचेच्या बरणीतही भरू शकतात. तर 2-3 दिवसात ह्या लोणच्याला चांगली चव येते आणि लोणचं जितकं मुरेल तेवढं जास्त त्याला छान टेस्ट लागते. आणि लोणचं तुम्ही गरम भाकरी, पोळी किंवा वरण भात, खिचडीसोबत खूप छान लागते. तर हे लोणचे तयार झाले आहे. तर अशा प्रकारे माझा लोणच्याचा व्हिडिओ संपूर्ण झालेला आहे. तर हे तयार झालेले लोणचे आपण पोळीसोबत, भाकरीसोबत आणि वरण भातासोबत आणि विशेष करून खिचडीसोबत खाऊ शकतो. जर तुम्हाला ही रेसिपी, साधी सोपी सुंदर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. टेक केअर. तर लोणचं करून 24 तास झालेले आहे आणि तेल बघा असं छान वर येतं. फोडींच्या वरती तेल आलं पाहिजे, एवढ्या क्वांटिटीत आपलं तेल पाहिजे आणि मग त्यामुळे लोणचं चांगलं राहतं. आणि 1 दिवसानंतर आपण लोणच्याला असं मिक्स करून घेतो की जेणेकरून फोडी वर खाली होतील आणि सगळ्या व्यवस्थित मुरल्या जातील. तर असं आपल्याला लोणचं साधारण 8 दिवस रोज एकदा मिक्स करून घ्यायचे स्वच्छ चमच्याने. तर मी लोणचं छान मिक्स करून घेते आहे. आणि लोणचं तयार झाल्यावर रोज सकाळी कोरड्या चमच्याने रोज लोणचं मिक्स करून घ्यावे. तरी हे लोणचे साधारण 8 दिवसात चांगले मुरते, मग खाण्यासाठी तयार होते. आता लोणच्याचे सर्व प्रोसेस झालेले आहे. नंतर लोणच्याची बरणीला छान व्हाईट सुती कापड, पांढरे सुती कापड स्वच्छ वरून बांधावे जेणेकरून लोणच्यामध्ये काही धूळ वगैरे
काही पडणार नाही. आणि शक्य असल्यास लोणच्याची बरणी हवेशीर जागी ठेवायची, म्हणजे त्याला हवा लागेल आणि ते खराब होणार नाही.